अधिक मासातील पौर्णिमा म्हणजेच अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. अधिक मास आणि अधिक मासामध्ये आलेली ही पौर्णिमा दोन्ही तिथी अत्यंत शुभदायी फलदायी मानल्या जातात. अधिक मासामध्ये जर आपण एखादी गोष्ट केली, एखादा उपाय केला तर त्या उपाय 1000 पटीने म्हणजेच 1000 पटीने जलद आपल्याला त्या उपायाचे फळ मिळत असते. तसेच जर आपण या अधिक मासामध्ये काही दान केले तर त्या दानाचे फल देखील आपल्याला हजारो पटीने मिळत असते, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. तसेच अधिक मासामध्ये जर पौर्णिमा आली तर पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय आणि दान हे आपल्याला निश्चितच खूप जास्त पटीने फळ देणारे ठरते. त्यामुळे या अधिक मासामध्ये आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत. आता ते उपाय काय आहेत आणि कसे करायचे याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर अधिक मासमध्ये आलेली ही पौर्णिमा अत्यंत खास आणि दुर्मिळ योगायोगावर आलेली असल्या कारणाने आपल्याला या दिवशी खास असे उपाय करायचे आहेत. तर सर्वात प्रथम उपाय जो करायचा आहे तो असा आहे की आपल्याला या दिवशी सर्वात प्रथम म्हणजेच लक्ष्मी मातेची आवडती तिथी आहे पौर्णिमा. त्यामुळे लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. आता 30 आणि 31 असे 2 दिवस पौर्णिमा आलेली आहे. आता आज 30 तारीख आहे. आता पौर्णिमा सुरू झालेली आहे, परंतु हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. कारण सूर्य जी तिथी पाहतो म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा ही आपण मानतो. समजा उद्याच्याला 31 तारीख आहे तर उद्या उदय तिथीला सूर्य पौर्णिमेची तिथी पाहत आहे. त्यामुळे उद्याच आपण पौर्णिमा साजरी करणार आहोत. त्यामुळे उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी लवकर उठायचे आहे. लवकर उठून आपल्या घराचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला उंबरठा पूजन करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे आणि त्यावर छान सुंदर अशी लक्ष्मींची पावले काढायची आहेत, रांगोळी काढायची आहे आणि एक गोष्ट खास करायची आहे जी की माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते. ते म्हणजे आपल्याला आपल्या दरवाजावर एक स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे. या स्वस्तिकचे चिन्ह काढण्यासाठी तुम्हाला एक हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये शुद्ध गाईचे तूप टाकून त्याचे मिश्रण तयार करून त्याने तुम्हाला दरवाजावर स्वस्तिक काढायचे आहे आणि बाजूने 2 रेषा देखील द्यायच्या आहेत. हे स्वस्तिक चिन्ह माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे आकर्षित करेल आणि तुमच्या घरामध्ये सर्व काही सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील. तसेच तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी असतील किंवा काही कर्ज असेल तर ते कर्ज लवकरात लवकर कमी होण्यासाठी किंवा मग आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो. त्यामुळे उद्या अधिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून उंबरठा पूजन करून देवपूजा करून घरावर या हळदीने स्वस्तिकचे चिन्ह काढावे आणि माता लक्ष्मीला शांत मनोभावे बसून प्रार्थना देखील करावी. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जाप आपल्या देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवासमोर बसून करायचा आहे. आता दुसरा उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा करायची आहे. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णू यांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला एका पाटावर चौरंगावर मांडायचा आहे. बाजूने केळीचे खांबे लावून त्यानंतर सत्यनारायण ज्या प्रकारे करतो त्याच प्रकारे आपल्याला ही देखील पूजा करून घ्यायची आहे. फक्त सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपण सत्यनारायणची पोथी वाचत असतो, तर इथे आपल्याला व्यवस्थित पूजा मांडणी झाल्याच्या नंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याच्या नंतर खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचा स्तोत्र जे आहे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र ते तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा 21 वेळा जर तुम्ही पठण केले तर नक्कीच तुमच्या घरावर धनवर्षा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा तरी किमान महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण हे करायलाच हवे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी केला तर अतिशय उत्तम. त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही सकाळीच करावा. कारण पौर्णिमा ही उद्या 31 तारखेला दुपारी 2 नंतर संपत आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील सकाळी केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला अधिक पटीने होईल. त्यानंतर तिसरा आणि खूपच खास उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा एक दीप प्रज्वलित करायचा आहे भगवान विष्णू यांच्या नावाने. असे म्हणतात की पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे तुम्हाला
पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असे केल्याने तुमचे जे कर्ज आहे ते लवकरात लवकर संपण्यामध्ये मदत होते आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर राहते. आता चौथा उपाय म्हणजे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कापूर आणि लवंग या एकत्र करून ते जाळायचे आहे. 7 कापराच्या वड्या घ्या आणि 7 लवंगा घ्या. याचे जे लवंग आणि कापूर हे सोबत जाळल्याने तुमच्या घरामधील नकारात्मकता दूर होईल आणि माता लक्ष्मी देखील लवंगाच्या वासाने आकर्षित होते असे म्हणतात. तर माता लक्ष्मीचा देखील तुमच्या घरामध्ये वास राहील. माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होईल व असे केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद भरभरून येईल. त्यानंतर आता हा 5वा उपाय खूपच खास आणि अतिशय सोपा आहे. तो म्हणजे पौर्णिमा तिथी आहे तर चंद्र हा त्याच्या पूर्ण तेजामध्ये असतो. चंद्र हा आपल्या मनाचे प्रतीक मानला जातो. ज्या प्रकारे आपले मन चंचल आहे तसाच चंद्र देखील चंचल आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवायचा असेल, मन स्थिर ठेवायचे असेल, आता काही वेळा काय होतं, आपण खूप प्रयत्न करतो पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी खूप विचार करत असतो, डोकं लावत असतो, परंतु आपलं मन आपली साथ देत नाही किंवा मग कुठेतरी आपण ते करू शकत नाहीत त्या गोष्टी. तर ते कशामुळे होते, तर आपला चंद्र जे आहे तो कमकुवत असतो. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून की तुमचे मन स्थिर राहील. तुम्ही जे विचार करता ते विचार अंमलामध्ये आणण्यासाठी तुम्हाला देखील या उपायामुळे मदत होते. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे. रात्री चंद्राकडे पाहायचे आहे आणि एका तांब्यात पाणी, त्यात थोडेसे दूध आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि पांढरे फूल असेल तर पांढरे फूल टाकावे आणि त्याचे अर्घ्य तुम्हाला चंद्राला द्यायचे आहे. आता हे पाणी जमिनीवर टाकत असताना म्हणजे अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः. असे केल्याने तुमच्या राशीमध्ये असलेला चंद्र हा मजबूत होतो, मन स्थिर होते व तुम्ही जे काही विचार करत आहात, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडत आहेत त्या नकारात्मक गोष्टी थांबतात आणि सकारात्मक विचार, सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते. असे केल्याने तुमचे मन तर स्थिर होतेच, परंतु तुमच्या घरामधील जे काही अडचणी आहेत, जे काही कर्ज आहेत, ज्या काही नकारात्मक शक्ती वाढत चालल्या आहेत त्या देखील कुठेतरी स्थिर होतात आणि सर्व काही मंगलमय घडण्यास सुरुवात होते. तर हे होते अधिक मासमधील पौर्णिमेला करण्याचे खास असे 5 उपाय, जे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या घरावर धनवर्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद, सुख, समृद्धी, धनधान्य भरभरून येईल. तसेच अधिक पौर्णिमेला दान देखील करणे खूपच आवश्यक आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जे काही शक्य असेल, गहू, तांदूळ, मिठाई, पैसा जे काही असेल ते गरजू व्यक्तींना कपडे दान करणे, वस्त्र दान करणे, त्यानंतर अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. तसेच फलदायी देखील मानले जाते. तर या अधिक मासातील पौर्णिमेला तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.